महाराष्ट्राचा जाणता राजा, गोब्राह्मण परिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर मौलाना आझाद, अहिल्याबाई होळकर या सर्व राष्ट्रीय युगपुरुषांना मानाचा मुद्रा करून हिंदू हृदय, हिंदू सम्राट, मराठी अस्मितेचे मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंदजी दिघे साहेब, आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येत असणाऱ्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपस्थित जमलेल्या सर्व मोहोळ शहरातील तमाम नागरिक बंधू भगिनींनो, उपस्थित सगळ्यांना मानाचा मुद्रा करतो। सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11 नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मोहोळ नगरपालिकेची इलेक्शनची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रथम नगराध्यक्ष म्हणून आमचे बारसकर यांनी या नगरपालिकेचा पहिला मान मिळवला आणि त्यांच्या काळामध्ये जी विकासाची कामं, जी योजना होत्या, ते काम करण्याची संधी त्यांना मिळाल्यानंतर या भागामध्ये रस्त्याची कामं असू द्या, समाज मंदिर असू द्या, पिण्याची पाईपलाईन असू द्या, या सगळ्या योजना त्यांच्या काळामध्ये झाल्या। सुदैवानं महाराष्ट्रामध्ये आज सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये जर मैत्रीपूर्व निवडणूक आमची आणि भारतीय जनता पक्षाची असली, आमची आणि राष्ट्रवादीची असली, तर मोहोळकरांच्या जनतेला मला सांगावं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांकडे सर्वात मोठं नगर विकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे नगरपालिकेच्या विकासासाठी जेवढा निधी लागणार आहे तेवढा निधी आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विकासासाठी मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याची उजनी धरणातून सोलापूरला डबल पाण्याची लाईन जाते। दक्षिण तालुक्याला पाण्याची लाईन भीमा नदीच्या माध्यमातून औच्या बंधाऱ्यातून पाण्याची लाईन जाते। उत्तर मधून पाण्याला लाईन जाती, उजनीतून बार्शीला जाती, पंढरपूरला जाती, सांगोल्याला 90 किलोमीटर लाईन जाती। पण गेले 40 वर्ष या सत्तेमध्ये, प्रत्येक सत्तेमध्ये सहभागी असणारे अनगरकरांनी कधी मोहोळसाठी या ठिकाणी उजनी धरणावरून लाईन आखणीचा प्रस्ताव दिला नाही। म्हणून शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला भरघोस निधी आपल्याला उपलब्ध होणार आहे। त्यासाठी आपल्याला शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा पॅनल आणि नगराध्यक्ष निवडून आणणं ही काळाची गरज आहे। आमच्याकडे पाणी पुरवठा खातं आमच्या मंत्र्याकडे आहे। या राज्यामध्ये आरोग्य खात्याची गरज आहे, ते आरोग्य खातं सोडून आमच्या मंत्र्याकडे, दिवीज कलाकडे, आमच्या मंत्र्याकडे या राज्यामध्ये आरोग्य खातं देखील आमच्याकडे आहे। आमच्याकडे शिक्षण खातं देखील आमच्या मंत्र्याकडे आहे। जीवनाच्या मूलभूत गरजा भागवणारे सगळे खाते जर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून जर असेल तर आपल्याला दुसरा तिसरा विचार करायची गरज नाही, दुसरा तिसरा विचार करण्याची गरज नाही। भारतीय जनता पक्षाला आजचा अनुभव नाही आम्हाला। गेल्या 25 वर्ष बरोबर आमच्या त्या गटाबरोबर आमच्याशी मैत्री होती। आमच्या बोटाला धरून राजकारणात आले त्यावेळेला महाराष्ट्रात त्यांचे 2 आमदार होते, 2 खासदार, 1 खासदार होता। अशी परिस्थितीने आम्ही त्यांना निघाले।
समोर खुर्च्या उपस्थित आहेत, सगळ्यांनी बसून घेण्याची विनंती करतोय आणि या ठिकाणी शिवसेनेची सभा शिस्तबद्ध झाली पाहिजे। पोलीस कर्मचाऱ्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये एखाद्या ग्रामपंचायतला वायफाय वापरला जातो, पण महाराष्ट्राच्या महानगरपालिका नगरपालिका असताना देखील सर्वमान्य नगरपालिकेला वायफायची व्यवस्था करणं काळाची गरज आहे। आधुनिक पद्धतीने आज लाईट बिल जे कमर्शियल बिल सामान्य नागरिकाला परवडत नाही। आमची नगरपालिका या ठिकाणी आणल्यानंतर सोलर योजना निर्माण करून प्रत्येक वॉर्डामध्ये लाईट देण्याची व्यवस्था करण्याची योजना असली पाहिजे। मोहोळच्या नगराध्यक्ष नगरसेवक आमचे 2 टाइम स्वच्छ पिण्याला पाणी देणारी योजना तुमच्या समोर घेऊन येते। तुमच्या रस्त्याचं आरोग्य आणि स्वच्छ मोहोळ आदर्श मोहोळ निर्माण करण्याचं काम मोहोळची नगरपालिका निवडून आल्यानंतर आपल्या समोर केल्याशिवाय राहणार नाहीत। या राज्यामध्ये खऱ्या सरकारी मिनिमम आहे। आज कॉलेजच्या विद्यापीठाच्या डिग्र्या घेऊन हातामध्ये तरुण नोकरी करत फिरत आहे। एकनाथ शिंदे साहेबांचं धूर्त धोरण प्रत्येक तरुण हाताला काम देण्यासाठी उद्योग मंत्र्याचं खातं देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे, म्हणून उद्योग उभा करण्याची योजना देखील उद्योग मंत्री आमचे सामंत साहेब आणि माणसाच्या जीवनाला भेडसावणारे सगळे प्रश्न सोडवणारे आमच्याकडे खाते आहेत। म्हणून उद्याच्या 2 तारखेला आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या कमळाकडे पाहायची गरज नाही। उबाटा गटाचा तर विषय संपलेला आहे। आपल्याला एकनाथ शिंदे उबाटा गटापासून एकनाथ शिंदे निर्माण झालेले ते, परंतु की निर्माती करायचं काम महापाप त्या उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे। आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं सामाजिक महाराष्ट्रामध्ये जे योजना राबवल्या की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना पहिली योजना घेतली असेल की लाडक्या बहिणीची योजना हातामध्ये घेतली। महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणीला 1500 रुपये, वृद्धांची योजना हातामध्ये घेतली। 60 वर्षाच्या नंतर एसटी मध्ये फुकट जाणारी योजना हातामध्ये मुख्यमंत्री असताना डिक्लेअर केल्या। ते एकनाथ भाई शिंदे यांच्या विचाराची नगरपालिका आपल्याला मोहोळ मध्ये देण्याची काळाची गरज आहे बांधवानो। किती वेळ लागेल? निघाले कोण बोलणार आहे? तर मी विनंती करतो मोहोळकरांच्या नागरिक मतदार बंधू आणि भगिनींना, आपण येत्या 2 तारखेला या एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराचा धनुष्यबाण नगरपालिकेवर निर्माण करून चांगले नगरपालिकेमध्ये सुशोभ रस्त्याची कामं, अनेक माध्यमातून गटाराची भुयार गटाराची कामं, ड्रेनेजची कामं आणि 2-3 टाइम मिळालेला पाणी आणि मोफत लाईट मिळण्याची योजना असू द्या, वायफायची योजना असू द्या, ज्या ज्या योजना आहेत त्या योजना राबवण्यात आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष कटिबद्ध असतील। एवढं बोलून मी माझी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।